रेशन कार्ड बंद तर 2026मध्ये नवीन नियम इथं आलेले आहेत. तर आता कोणते नियम आहेत तर तुरंत तपासा, अन्यथा तुमचं रेशन कार्ड इथं बंद देखील होऊ शकते. तर आता 2026मध्ये रेशन कार्डसाठी नवीन नियम आलेले आहेत. तर आता कोणाचं जे काही रेशन कार्ड आहे ते इथं कट होणार आहे आणि काय होणार आहे तर लगेच तुम्ही तपासा, ज्यामुळे तुमचं रेशन कार्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. तर आता यामध्ये 2026मध्ये जे काही नवीन नियम इथं आलेले आहे, तर आता नियम काय आहे ते आपण इथं सर्वप्रथम चेक करून घेणार आहोत. त्यानंतर जे काही नवीन अपडेट काय आलेले आहे रेशन कार्डबद्दल. सर्वप्रथम आधार आवश्यक ई-के-वाय-सी. जर तुम्ही तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी केलेली नसेल तर तुमचे रेशन कार्ड एकदा त्यामधून नाव कट होऊ शकतं किंवा तुमचं रेशन कार्ड बंद देखील पडू शकतं. तर यामध्ये जे की दुसरं जे यामध्ये वार्षिक उत्पन्नामध्ये वाढ झालेली आहे. त्यानंतर डुप्लिकेट किंवा फेक जे की रेशन कार्ड बरेच जणांनी बनवलेले आहे पैसे वगैरे देऊन, तर अशांनासुद्धा अडचण इथे येऊ शकते. त्यांचं नाव एक तर कट किंवा मग त्यांचं रेशन कार्ड बंद होऊ शकते. तर आता सरकारी नोकरी असलेल्या BPL रेशनधारकांची माहिती अपडेट केली जाईल. त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबाला जे काही म्हणजे सदस्याची यादी गव्हर्नमेंट पोर्टलवर तुम्हाला बघायला मिळेल. तर आता जे काही नवीन नियम इथं आलेले आहेत त्याचप्रमाणे इथं आज महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे की यामध्ये चौकशी सुरू झालेला म्हणजे टप्पा पहिला सुरू झालेला आहे. यामध्ये कोणाचे रेशन कार्ड कट होणार आहे, तर हा देखील महत्त्वाचा पॉईंट आहे. काय आहे यामध्ये कोणाचे रेशन कार्ड इथं कट होणार आहे. आधार लिंक नसलेले, ई-के-वाय-सी पूर्ण नसलेले, जास्ती उत्पादन त्यांचं आहे मर्यादेच्या बाहेर, एकाच व्यक्तीवर 2 कार्ड आहे. त्यानंतर कोणी सरकारी नोकरी असेल, BPL कार्ड असेल परंतु त्यांनी जे काही उल्लेख केलेला नाही, तर अशांचे देखील कार्ड इथं आता बंद होणार आहे. तर हा जो महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये तुमचं काय आहे, ज्यांची कोणाची ई-के-वाय-सी राहिलेली असेल जी की रेशन कार्डची, तर लगेच तुम्ही करून घ्या रेशन दुकानामध्ये जाऊन. तर आता कार्ड चालू जे काही राहण्याचे जे काही नियम आहे कोणकोणते आहेत, तर तुमचं जे काही कार्ड आहे ते सुरळीतपणे चालू राहील. तर आता पात्र कुटुंब आधार लिंक, त्यानंतर वार्षिक उत्पन्न तुमचं मर्यादेमध्ये, त्यानंतर नियमित रेशन घेत असलेले जे काही लाभार्थी, ई-के-वाय-सी पूर्ण चालू राहील. तर आता ज्या कोणाची ई-के-वाय-सी राहिलेली आहे तर यांची ई-के-वाय-सी इथं करून घ्यायची आहे. तर तुम्ही राशनच्या कार्ड दुकानमध्ये जाऊन तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करू शकता. ई-के-वाय-सी कसं करायचं, तर आता सर्वप्रथम तुम्ही रेशनदार दुकानापासून थंब किंवा OTP व्हेरिफिकेशन दोन्ही पद्धतीने तुम्ही तुमची के-वाय-सी करू शकता. काही ठिकाणी मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा मेरा राशन ॲप्लिकेशन यामध्ये सुद्धा अपडेट्स असतील, तुम्ही चेक करून घ्या. एकदाच ई-के-वाय-सी पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा ई-के-वाय-सी करायची आवश्यकता राहत नाही. नवीन सदस्य जोडणे, तर आता काही जणांचे काही मेंबर इथं ॲड करायचे राहते. काय आहे घरचे फॅमिली यामध्ये ॲड करायची राहते. तर यामध्ये नवीन सदस्य जोडण्याकरिता विवाह, जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं, त्यानंतर आपल्याला ऑनलाईन रेशन कार्ड, ऑफलाईन अर्ज, त्याचप्रमाणे अपडेट झालेल्या पुढील यादीमध्ये नाव तुम्हाला येणार आहे. जर तुमचं यादीमध्ये नाव आलेलं नसेल तर तुम्ही पुन्हा रेशन दुकानावरती जाऊन माहिती चेक करू शकता. तर आता रेशन कार्डचा प्रकार BPL पिवळे कार्ड, गरीब कुटुंब, APL केशरी कार्ड, सामान्य उत्पन्न, त्यानंतर पांढरा विशेष लाभार्थी. तर आता हे जे काही कार्डाचं यामध्ये प्रकार आहे, तर आता नाव कसं तपासायचं आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. त्यानंतर जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या हे सुरू झालेलं आहे त्या देखील पाहणार आहे. सर्वप्रथम गुगलवरती जाऊन रेशन कार्ड महाराष्ट्र ऑफिशियल हे टाकायचं आहे. जे की वेबसाईट तुम्हाला येऊन जाईल. तर यामध्ये तुमचा जिल्हा, तालुका, गाव आणि दुकानदार जे काही दुकान आहे म्हणजे तुमचं गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करा. तुमचा आधार क्रमांक टाका. त्याचप्रमाणे जी काही संपूर्ण माहिती तिथं तुम्हाला येऊन जाईल. तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांचा समावेश आहे, तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की काही जणांचे कार्ड इथं बंद होण्यास देखील सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर. तर आता तुम्ही छत्रपती संभाजीनगर असाल, अमरावती, अकोला, अहमदनगर झाल्याच्यानंतर आपल्या इथे बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव. तर आता यामधून तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, बीड असेल, भंडारा, तर आतापर्यंत आपण 13 जिल्ह्यामध्ये बघितलेले आहे. तर जळगावपर्यंत आपण बघितलेलं होतं. त्यानंतर जिथे आपलं यामध्ये धाराशिव, उस्मानाबाद, नाशिक, नंदुरबार, नांदेड, नागपूर, मुंबई उपनगर, मुंबई शहर, लातूर,
कोल्हापूर, जालना, जळगाव. तर आता या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे. तर आता यामध्ये तुम्ही तुमचा जिल्हा तपासून घ्या, कोणता जिल्हा आहे ते. त्यानंतर इथे आपलं पुणे, परभणी, पालघर. तर आता हे जे काही जिल्ह्यांमध्ये जे की यांचे कोणाकोणाचे कार्ड इथं ई-के-वाय-सी न केल्यामुळे आधार लिंक नसेल, तर अशांचे रेशन कार्ड इथं कट होत आहे. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर या जिल्ह्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. तर आता लगेच तुम्ही तपासा की तुमचा यामध्ये जिल्हा आहे की नाही. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी असेल किंवा नागरिक पात्र असलेल्याची जी काही यादी आहे ती दिसत आहे. पात्र नसल्यास पुढील टप्प्यांमध्ये नाव येऊ शकते. तर आता ऑफलाईन तपासणी, कृषी, तालुका कृषी कार्यालय, रेशन दुकान, त्याचप्रमाणे तुम्ही काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की सांगायचं आहे. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये आता प्रत्येक जे काही जिल्ह्यातील लाभार्थ्यांची संख्या वेगवेगळी आहे व त्यामध्ये पुणे, नागपूर, मुंबई. तर आता जास्ती संख्या असू शकते, लहान भागातील संख्या लहान असू शकते. तर आता रेशन कार्ड बंद होण्याचे जे काही कारणं आहेत तर ते आपण इथं जाणून घेऊया थोडक्यामध्ये. सर्वप्रथम आधार लिंक ई-के-वाय-सी अपूर्ण. तर तुम्हाला पहिले सांगितलेलं होतं की तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्या. 2026मध्ये सरकारने जे काही मोठा निर्णय इथं घेण्यात आलेला आहे, तर ई-के-वाय-सी अनिवार्य केलेली आहे. जसं की तुम्ही ई-के-वाय-सी केलेली नाही तर तुमचे रेशन कार्ड बंद देखील इथं होऊ शकते. उत्पादनाची मर्यादा ओलांडणे. तर आता यामध्ये बी-पी-एल असेल, पिवळे असेल किंवा केशरी, तर असे जे काही रेशन कार्ड आहे तर अशांनी तुमची जर वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ओलांडली तर तुमचे रेशन कार्ड इथं कट देखील होऊ शकते. त्यानंतर महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे यामध्ये जे की फेक किंवा डुप्लिकेट जे की रेशन कार्ड आहे, एकाच्याच नावावर 2-2 रेशन कार्ड आहे तर अशांचे देखील रेशन इथं बंद. डुप्लिकेट रेशन कार्डवर कडक कारवाई इथं होणार आहे. त्याचप्रमाणे इथं सरकारी किंवा नियम जे काही नोकरी जर कोणी असेल तर सरकारी नोकरी असूनही लोक बी-पी-एल कार्ड वापरत असल्याचे अशांनासुद्धा जे काही इथं नियम मोडून ज्याची आता त्यांची कार्ड इथं बंद केल्या जाणार आहे. माहिती अपडेट करणे न करणे. तर आता बरेच जण काय करते, माहिती अपडेट करत नाही. जन्म असेल, विवाह असेल, तर अशांचे जे काही कार्ड आहे, कार्ड बंद होण्याची जी काही शक्यता आहे. तर इथं रेशन कार्ड बंद झाल्यास काय करायचे आहे? सर्वप्रथम तुम्ही तुमची ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमची ई-के-वाय-सी केल्याच्यानंतर आता ओ-टी-पी व्हेरिफिकेशन असेल, त्याचप्रमाणे ऑफिशियल जे काही ॲप्लिकेशन असेल, आधार लिंक तपासून घ्यायचं आहे. तर आधार लिंक योग्य आहे की नाही, डुप्लिकेट आहे की नाही. त्याचप्रमाणे तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधा. यामध्ये ऑफलाईन तपासणी करायची आहे तुम्हाला. तर लगेच तुम्ही या पोर्टलवरती जाऊन किंवा मेरा राशन ॲप्लिकेशनवरती तुम्हाला डिटेलमध्ये माहिती मिळून जाईल. तर लगेच तुम्ही तुमची जर ई-के-वाय-सी राहिली असेल तर करून घ्यायची.